लॉर्ड पीटर मॅन्डेलसन यूके मधल्या सत्ताधारी अशा लेबर पार्टीचा एक महत्वाचा लीडर, तिथला खासदार, याला काही दिवसापूर्वी आपलं नाव एप्स्टीन फाईल्समध्ये आल्याबद्दल रिझाईन करावं लागलं. अशीच गोष्ट आहे मिरोस्लाव लेकाक नावाच्या स्लोवाकियाच्या नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझरची, त्याला देखील रिझाईन करायला लागलं. याशिवाय जगभरातल्या वेगवेगळ्या देशांच्या मध्ये कॅरोलिन जंग, जॅक लँग अशा वेगवेगळ्या नेत्यांना, तिथल्या महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना रिझाईन करावं लागले, फक्त एप्स्टीन फाईल्समध्ये नावं आली किंवा त्यांचे फोटो आले म्हणून. ही गोष्ट जगभरात घडते आणि भारतातल्या एका महत्वाच्या बिझनेसमॅनचं नाव या एप्स्टीन फाईल्समध्ये येते आणि आतापर्यंत ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये येत होतं. आज ते वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये आलंय, ते म्हणजे अनिल अंबानी यांचं नाव. अनिल अंबानी यांनी नेमकं काय केलंय, जेफ्री एप्स्टीन बरोबर त्यांचे कशा प्रकारचे संबंध होते, कोणत्या लेवलचे संबंध होते, हे जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया की अनिल अंबानी आणि जेफ्री एप्स्टीन यांच्यात काय कॉन्व्हर्सेशन झालं, ते काय बोलत होते, कोणत्या लेवलला गेले होते, ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनिल अंबानींची भारतामध्ये परिस्थिती काय आहे. अनिल अंबानी हे एक बँकरप्ट आहेत, म्हणजे त्यांचं पूर्णपणे दिवाळखोरी जाहीर झालेली आहे असा हा व्यक्ती आहे. पण तरी देखील ते एक प्रकारे नरेंद्र मोदींच्या आपण क्लोज आहोत असं दाखवायचा प्रयत्न करत होते आणि अमेरिकन सरकारकडून आपल्या पदरात काही पडतंय का याचा प्रयत्न ते करताना दिसत होते. या दरम्यानच जेअर्ड कुशनर आणि स्टीव्ह बॅनन हे जे डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला जो कार्यकाळ होता त्या काळातले महत्वाचे अधिकारी होते, यांच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करताना त्यांना वाटेत भेटला जेफ्री एप्स्टीन. जेफ्री एप्स्टीनने देखील अंबानींचा सगळा अभ्यास अगोदरच केलेला होता. त्यामुळे जेफ्री एप्स्टीनला माहिती होतं की अंबानी भारतात किती मोठे आहेत आणि त्यांचं काय वजन आहे. त्याप्रमाणे जेफ्री एप्स्टीन देखील अंबानींच्या बरोबर संबंध ठेवून होता. यामध्ये आता मागच्या 30 तारखेला म्हणजे 30 जानेवारीला अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं 35 लाख डॉक्युमेंट्स, ज्यामध्ये मेल्स आहेत, चॅट्स आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं जे काही डॉक्युमेंट्स आहेत, फोटोज आहेत, हे सगळं शेअर केलंय. त्यामुळे या फाईल्समधून रोजच्या रोज नवीन माहिती येते आहे आणि आता सध्या ही माहिती आलेली ती अनिल अंबानींच्या बद्दल आहे. नरेंद्र मोदींचा 2017ला एक अमेरिका दौरा होणार होता, जो खरं तर जूनमध्ये झाला, पण त्याच्या अगोदरच एक प्रकारचं लॉबिंगला सुरुवात झालेली होती आणि या लॉबिंगच्या काळातच जेफ्री एप्स्टीन आणि अनिल अंबानी हे फेब्रुवारी 2017 पासून एकमेकांचे मित्र बनत गेले. म्हणजे ते प्रत्यक्षात एकमेकाला भेटले नव्हते, पण तरी देखील त्यांचं जे कॉन्व्हर्सेशन होतं, जे चॅट्स होते, ते अतिशय फ्रेंडली बनत गेले आणि त्यामध्येच मार्च 9ला एक चॅट आलाय. मार्च 9च्या चॅटमध्ये अनिल अंबानी जेफ्री एप्स्टीनला म्हणतात की तुम्हाला काय करायचंय सजेस्ट ते आम्हाला सांगा, मग मी ठरवतो. त्यावरती जेफ्री एप्स्टीन म्हणतोय की एक उंच स्वेडिश मुलगी जिचे सोनेरी केस असतील अशी मुलगी मी सुचवतो, म्हणजे तुमची जी काही व्हिजिट असेल त्यामध्ये थोडीशी मजा येईल. म्हणजे इंग्लिश मधलं वाक्य असं आहे, अ टॉल स्वेडिश ब्लॉन्ड वुमन टू मेक युअर व्हिजिट अ फन, असं जेफ्री एप्स्टीनचं वाक्य आहे. त्याच्यावरती अनिल अंबानींनी 20 सेकंदात रिप्लाय केलाय आणि सांगितलंय की अरेंज दॅट, म्हणजे त्याची सगळी सोय करा म्हणून. थोडक्यात म्हणजे अनिल अंबानी आणि जेफ्री एप्स्टीन यांच्या दोघांच्यातले संबंध या लेवलला पुढच्या 1 महिन्यात पोहोचलेले होते त्यांची ओळख झाल्यानंतर. अनिल अंबानी आणि जेफ्री एप्स्टीन यांच्यामध्ये मग एकमेकांची भेट घ्यायची आणि इन पर्सन प्रत्यक्ष भेटायचा प्लॅन ते करत होते. 2018 मध्ये पॅरिसमध्ये किंवा डॅवोसमध्ये जिथं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होते त्या ठिकाणी दोघांनी भेटायचं ठरवलेलं, पण प्रत्यक्षात इथं कुठं त्यांची मीटिंग झाली की नाही याच्याबद्दलचा डेटा किंवा त्याचा उल्लेख कुठं नाही आहे. ते प्रत्यक्ष या दोघांच्या पैकी कोणीतरी एक सांगू शकतो. आता अर्थात अनिल अंबानी सांगू शकतात, कारण जेफ्री एप्स्टीन जिवंत नाही. तर यामध्ये झालं असं की 2019 मध्ये मे महिन्यामध्ये जेव्हा जेफ्री एप्स्टीनला भेटायला न्यूयॉर्कमध्ये अनिल अंबानी जाणार होते आणि ही भेट त्यांची झालेली आहे. या भेटीच्या अगोदर देखील जेफ्री एप्स्टीननं त्यांना विचारलं होतं की तुला इथं कुणाला सिक्रेटली भेटायचं असेल, काही सोय करायची असेल तर मला सांग, त्यावरती देखील आपण बघूया असं त्यानं रिप्लाय केला होता आणि त्यांची न्यूयॉर्कमधल्या मॅनहॅटनमध्ये ही भेट देखील झाली होती. याचा रेकॉर्ड उपलब्ध आहे. 2017 मधल्या एप्स्टीनच्या आणि अनिल अंबानींच्या चॅटमध्ये एक चॅट असा पण दिसतोय ज्यामध्ये त्यांचे वुमन म्हणजे बायकांच्या बद्दलचे प्रेफरन्सेस काय आहेत याच्याबद्दल दोघं जण बोलतायत आणि दोघं जण इतकं फ्रेंडली बोलतायत. यामध्ये जेफ्री एप्स्टीन अनिल अंबानींना म्हणतोय की तुझे स्त्रियांच्या बद्दलचे प्रेफरन्सेस काय पाहिजेत किंवा तुला काय हवंय ते मला सांग, म्हणजे मी अरेंज करतो. त्यामध्ये तो असं देखील जोकिंगली म्हणजे विनोदानं असं म्हणतोय की अगदी मेरिल स्ट्रीप सांगू नको, अन्यथा मी त्याच्यामध्ये काही जास्त मदत करू शकणार नाही. त्यावर अनिल अंबानी म्हणतात की बेटर टेस्ट माय फ्रेंड, म्हणजे खूप चांगली टेस्ट आहे तुझी माझ्या मित्रा. आमच्या एका चित्रपटामध्ये स्कारलेट जोहान्सन आहे
असं सांगतात. ऍक्च्युली स्कारलेट जोहान्सन ही रिलायन्स एंटरटेनमेंटच्या घोस्ट इन द शेल नावाच्या चित्रपटात होती आणि सुरुवातीला जी मेरिल स्ट्रीपचा जे उल्लेख करत होते ती खरं तर 1980च्या 90च्या आणि 2000च्या दशकातली अमेरिकेतली एक सर्वोत्तम अभिनेत्री होती. तिचे सोफी चॉईस, द पोस्ट आणि आयर्न लेडी हे चित्रपट अतिशय उत्तम आहेत. मी बघितलेले चित्रपट फक्त सांगितलेत. याशिवाय तिनं आणखी अनेक जबरदस्त कामं केलेली आहेत. पण तिचा देखील उल्लेख होतोय, स्कारलेट जोहान्सनचा उल्लेख होतोय. यानंतर जेफ्री एप्स्टीन अनिल अंबानींना म्हणतोय की मला आनंद झाला हे ऐकून की तुला सुद्धा यंग ब्लॉन्ड वुमन आवडतात म्हाताऱ्या बायकांच्या पेक्षा. म्हणजे तरुण आणि सोनेरी केसांच्या बायका आवडतात म्हाताऱ्यापेक्षा. हे जेफ्री एप्स्टीन अनिल अंबानींना सांगतोय. हे ऍक्च्युली झाले कशावरून? स्कारलेट जोहान्सन वर्सेस मेरिल स्ट्रीप यांच्यामध्ये जे कंपॅरिझन आहे ते केलं गेलंय. मेरिल स्ट्रीप ही जवळजवळ 60 वर्षाच्या आसपासची अभिनेत्री असेल आणि स्कारलेट जोहान्सन ही 40च्या आसपास असेल. त्यावरून हे कंपॅरिझन केलं गेलंय असं थोडक्यात दिसतंय. याशिवाय दोघांच्या मध्ये फायनान्शियल मदत होऊ शकते का, आणखी काही मदत होऊ शकते याच्यासाठी देखील प्रयत्न चाललेच होते. म्हणजे 2019 मध्ये जेव्हा या दोघांची भेट झाली त्या अगोदर आणि त्यानंतर देखील अनिल अंबानी असा प्रयत्न करत होते की अमेरिकेतून किंवा इतर ठिकाणाहून अनिल अंबानींना फायनान्शियली $750 मिलियन एवढं कर्ज मिळेल आणि जेणेकरून त्यांचं जे काही बँक्रप्सी आहे त्यातून त्यांना बाहेर पडायला मदत होईल. असं कोणी करतंय का याचा प्रयत्न ते करत होते. जेफ्री एप्स्टीन देखील त्यांना सांगत होता की मी प्रयत्न करतो वगैरे. त्यामुळे हे फायनान्शियल रिलेशन त्यामध्ये होतेच. याशिवाय त्यांच्या दोघांचे अशा पद्धतीचे संबंध होते. अर्थात एप्स्टीन फाईल्समध्ये नाव असलं किंवा अरेंज करा असं सांगणं किंवा अरेंज करतो म्हणून सांगणं किंवा माझ्या टेस्ट अशा आहेत वगैरे बोलणं, यावरून हे सिद्ध लगेच होत नाही की अनिल अंबानींनी ते सगळं केलं किंवा ते स्वीडिश वुमन किंवा जे जे काही बोलले ते सगळं घडलं. पण प्रत्यक्षात एवढं लक्षात येतं की जेफ्री एप्स्टीन सारख्या व्यक्तीबरोबर या लोकांचे त्या लेवलचे संबंध होते. आता लगेच यावरून कुठलाही गुन्हा साबित होत नाही किंवा गुन्हा होत नाही. प्रत्यक्षात एवढंच होतं की अनिल अंबानींचं कॅरेक्टर किंवा अनिल अंबानी काय आहेत हे समजण्यासाठी याचा उपयोग होतो. जेफ्री एप्स्टीनला अटक व्हायच्या अगोदरपर्यंत अगदी म्हणजे 2-3 आठवड्यापूर्वीपर्यंत अनिल अंबानी आणि जेफ्री एप्स्टीनचे एकमेकाबरोबर झालेले चॅट्स आणि ईमेल्स उपलब्ध आहेत. त्यामुळं जेफ्री एप्स्टीन अचानक गेल्यानंतर काय झालं किंवा नंतर मग जेव्हा जेफ्री एप्स्टीनच्या सगळ्या या फाईल्सचा तपास केला गेला आणि नंतर काय घडलं ते आपल्याला माहिती नाही. पण तो असेपर्यंत तरी या दोघांचे अत्यंत चांगले संबंध होते. अर्थात जगभरातल्या प्रत्येकाला आता या संबंधाची अडचण होते आहे. बिल गेट्स स्वतः अनेक वेळा म्हणाले आहेत की मला पश्चाताप होतोय. पण हा पश्चाताप होऊन आता उपयोग नाही. हा पश्चाताप व्हायचा वेळ खूप जास्त निघून गेलाय. मग ते बिल गेट्स असू देत किंवा बिल क्लिंटन असू देत, या सगळ्यांनी जे केलंय त्याच्याबद्दल त्यांना कुणीतरी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी विचारली पाहिजे, जबाबदारी काहीतरी ठरवली पाहिजे की त्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून त्यांची ही पापं धुतली जातील. अनिल अंबानी आणि जेफ्री एप्स्टीन यांच्या या संबंधांच्या बद्दल अनिल अंबानी जे काही बोलले, त्यांच्या जे प्रकारचे संबंध होते त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? अनिल अंबानींच्या बद्दल किंवा अनिल अंबानींच्या बरोबर काय केलं पाहिजे किंवा त्यांना याच्याबद्दल काय अकाउंटेबिलिटी पकडली पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.